नमस्कार. आज आपण डिस्कस करणार आहोत की आपण आपल्या सीबीसी रिपोर्टमध्ये नेमकं काय बघितलं पाहिजे. तर सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे की आपलं हिमोग्लोबिन किती आहे, कारण हिमोग्लोबिन म्हणजे आपली ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी. हिमोग्लोबिन कमी असेल तर आपल्याला थकवा येणे, चक्कर येणे हे साधारणतः जाणवते किंवा पायऱ्यावर चढताना दम लागणे. आणि हिमोग्लोबिन जर 18 पेक्षा जास्त असेल तर परत ब्लडचे क्लॉट्स होण्याचे चान्सेस भरपूर असतात. सेकंड इन्फॉर्मेशन आपल्याला जी बघायची ती आहे आपलं WBC म्हणजे व्हाईट सेल काउंट किती आहे. आणि ते फार महत्वाचं आहे, कारण जर वाढलेली पेशी असेल WBC तर ते सांगतं की एखादं इन्फेक्शन आहे. किंवा जर WBC कमी झालेला असेल 3000 पेक्षा कमी किंवा 2500 पेक्षा कमी तर आपल्याला इन्फेक्शनची भीती असते. त्यानंतर आपल्याला त्याच्यातलेच डिफरन्शियल काउंट बघायचे. डिफरन्शियल म्हणजे न्यूट्रोफिल, लिम्फोसाइट, मोनोसाइट, इओसिनोफिल, बेसोफिल असे वेगळ्या वेगळ्या पेशींना आपल्याला बघायचे. न्यूट्रोफिल जनरली बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये वाढते, लिम्फोसाइट जनरली व्हायरल इन्फेक्शन्समध्ये वाढते. त्यानंतर अतिशय महत्त्वाची पेशी म्हणजे प्लेटलेट्स. प्लेटलेट्स आपल्या ब्लड क्लॉटिंगसाठी अतिशय महत्त्वाची पेशी अशी आहे. ही जर कमी झालेली असेल तर गममध्ये ब्लिडिंग येणे, स्किनवर वेगळे वेगळे चट्टे ज्याला आपण पेटिकियल रॅश असं म्हणतो, ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन यातून भेटते. आणि प्लेटलेट काउंट जर जास्त झालेला असेल म्हणजे त्याची नॉर्मल रेंज 1.5 ते 4.5 लाख असते. जर ती भरपूर जास्त वाढलेली असेल तर त्याच्याने देखील ब्लडचे क्लॉट्स आपल्या शरीरामध्ये तयार होऊ शकतात. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी सोडल्यानंतर आणखी एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे MCV मीन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम. म्हणजे एका पेशीचं अंतर जेव्हा आपण मोजतो, लाल पेशीमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण फेंटोलिटर्समध्ये मोजतो आणि दॅट इज मीन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम. हे जर कमी झालेलं असेल तर जनरली आयर्न डेफिशियन्सी असते, आणि जर ते वाढलेलं असेल तर B12 किंवा फोलेटची डेफिशियन्सी असते. थँक्यू.